रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत देशी गुलाबापासून गुलकंद कसा तयार करायचा। या ठिकाणी बघा मी हा पिंक कलरचा देशी गुलाब घेतलाय, तुम्ही लाल कलरचा पण घेऊ शकता। तर चला तर मग गुलकंद करण्याची रेसिपी पाहूया। यासाठी लागणारे साहित्य बघा, ही देशी गुलाबाची फुलं आहेत 10-15, साखर, बडीशेप, मध घेतलेला आहे 2 चमचे, वेलची पावडर, ह्या वेलचीपासून बनवलेली ही पावडर घेतलेली। तर प्रथम आपण ह्या गुलाबांच्या पाकळ्या मोकळ्या करून घेणार आहोत। अशा प्रकारे गुलाबांच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। प्रथम आपण या गुलाबांच्या पाकळ्या अशा काढून घेणार आहोत। अशा ह्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। इथे पहा, ही साधारणतः 50 ग्रॅम फुलांच्या पाकळ्या आहेत। तर त्यासाठी आपल्याला 20 ग्रॅम साखर लागणार आहे। इथे मी साखर टाकते या पाकळ्यांमध्ये। आणि या साखरेबरोबर ह्या पाकळ्या थोड्या अशा स्मॅश करून घेणार आहोत आपण। अशा प्रकारे या संपूर्ण पाकळ्या आपल्या स्मॅश करून झालेल्या आहेत साखरेबरोबर। आता आपण याच्यामध्ये 2 चमचे हा मध घालतो। थोडी बडीशेप, आणि वेलची पावडर। आणि हे सर्व आपण आता एकजीव करून घेणार आहोत। आता हा आपण इथे एक पॅन तापत ठेवलेला आहे, याच्यामध्ये आपण हे पाकळ्यांचं मिश्रण घालणार आहोत। आणि अगदी मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत आपण ह्या पाकळ्या ह्याच्यामध्ये हलवून घेणार आहोत। साखर विरघळेपर्यंत अगदी मंद आचेवर हे असं सारखं हलवत राहायचं। अशा प्रकारे या पाकळ्यांमधली संपूर्ण साखर मेल्ट झालेली आहे। आता आपला गुलकंद खाण्यासाठी तयार आहे। जर आपल्याला ही पद्धत नको असेल तर आपण हे सर्व मिश्रण एका काचेच्या कंटेनरमध्ये भरून ते 8-10 दिवस उन्हात ठेवलं तरी सुद्धा नॅचरल पद्धतीने गुलकंद तयार होतो। पूर्ण मिश्रणामध्ये मध घातल्यामुळे काय होतं की साखरेचे पुन्हा स्फटिक बनत नाहीत, म्हणून याच्यामध्ये आपण 2 चमचे मध घालतो।